गडिंग्लज, आजरा, चंदगड या उपविभागातील गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांचे आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत गजानन महाराज रूरल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा आज 27वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा झालेला आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर चेतन पाटील होते। तर पाटील साहेब, 27वा वर्धापन दिन हा संत गजानन महाराज रूरल हॉस्पिटलचा झालेला आहे। आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता। आपण पेशंट देखील इथे एंजिओग्राफी असेल किंवा एंजिओप्लास्टीसाठी पाठवता। कसं वाटतं ह्यांच्या या वाटचालीबद्दल आणि काय सांगाल गडिंग्लज विभागातील या रुग्णांना किंवा नागरिकांना? ही फार मोठी गोष्ट आहे। कसं आहे की एंजिओप्लास्टी हे फार अत्याधुनिक सुविधा आहेत आणि त्यासाठी भरपूर अत्याधुनिक मशिनरी लागती आहे, कॅथलॅब वगैरे, आणि ती ह्या ग्रामीण भागात महागावसारख्या ठिकाणी आता उपलब्ध झालेली आहे। यासाठी लोकांना आता कोल्हापूर बेळगावला जावं लागत नाही, इथल्या इथं सोयी होती। ही फार मोठी अचीवमेंट आहे। आता हा 27वा वर्धापन दिन आहे। अविरतपणे 27 वर्षे या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सेवा होते। कसं वाटते 27वा वर्धापन दिन अगदी उत्साहात साजरा करताय? आज 27 वर्ष पूर्ण होत आहेत या समूहाला आणि गेल्या 1-2 वर्षापासून हृदयरोग विभाग चालू झाला आहे, त्याच्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत। तर वर्धापनानिमित्त आनंद तर होतोयच, तर गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या 1000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया आणि याचं सर्वस्वी श्रेय HGM समूहाला देऊ इच्छितो। शेतकरी किंवा कामगार अशा पद्धतीचे पेशंट्स 90% पेशंट्स HGMमध्ये ॲडमिट होतात आणि HGMमध्ये रिकव्हरी रेट हा जवळपास 100% आहे आणि इतर रुग्णांना कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत। बऱ्यापैकी पेशंट्स योजनेच्या अंतर्गत ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड केली जाते। तर खूप चांगल्या पद्धतीची टीम इथं कार्यरत असल्यामुळं आणि डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ आणि यशवंत चव्हाण सरांचं स्वतः त्याच्यामध्ये असलेलं लक्ष, याच्यामुळं रिकव्हरी रेट हा खूप चांगला आहे HGM हॉस्पिटलचा। एक छोटंसं वृक्ष लावण्यात आलेलं होतं आणि आता मोठं वटवृक्षात याचं रूपांतर झालेलं आहे। तर कसं वाटतं ह्या वाटचालीबद्दल आणि कशी असेल आपली भविष्यातील वाटचाल हॉस्पिटलची? 1997 साली हॉस्पिटलची सुरुवात ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण म्हणजे आमचे वडील यांनी सुरुवात केली। अतिशय कमी जागेमध्ये अगदी 20 बेडची सुरुवात केली आणि त्या काळात ट्रस्ट हॉस्पिटल असा हा कन्सेप्टच नव्हता। तर पहिल्यांदा ट्रस्ट हॉस्पिटल या भागात आजरा, गडिंग्लज, चंदगडमध्ये सुरुवात केली आणि त्याचं उद्घाटन पद्मश्री डॉक्टर DY पाटील साहेब आणि शेगाव संस्थांचे अध्यक्ष शिवशंकर भाऊ पाटील यांच्या हस्ते झाले। सुरुवातीची फेज अशी होती की डॅडी नॉन मेडिकल होतो, आम्ही कोण डॉक्टर्स त्यामध्ये नव्हतो। तर प्रश्न असा होता की डॉक्टर्स मिळणं ही अतिशय गंभीर बाब होती। तर त्या काळात जे डॉक्टर्स आम्ही डॅडीनी प्रयत्न करून आणलेले होते ते दर 6 महिन्याला बदलून जात होते आणि लोकांचा तसा विश्वास एवढा तयार होत नव्हता। तरीसुद्धा त्यानंतर आम्ही बरेच प्रयत्न केले, बरेच कॅम्प्स घेतले। मला वाटतं कॅम्प्स हा फंडा पहिल्यांदा आम्हीच आणला। तर आजरा, गडिंग्लज, चंदगड 98-99 2000पर्यंत भरपूर कॅम्प्स घेतले आणि हॉस्पिटलची जितकी पब्लिसिटी करता येईल तेवढी पब्लिसिटी केली। आणि बेसिकली आमचा त्यावेळेचा डॅडींचा एक कन्सेप्ट असा होता की स्त्रीरोग हा त्यांनी टार्गेटेड ठेवलेलं होतं। त्यामुळं आमच्या मेसेज डॉक्टर प्रतिभा चव्हाण ज्यावेळी आल्या त्यावेळी खऱ्या अर्थानं हॉस्पिटलची सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही, कारण त्या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ज्यावेळी खुर्चीवर बसल्या त्यावेळी त्यांनी भरपूर काम करायला सुरू केलं की दिवसातून 24 तास ते काम करत होते। म्हणजे अगदी 12 वाजता डिलिव्हरी येऊ दे, 2 वाजता येऊ दे, त्याच्यानंतर गर्भाशयाच्या पिशवींचे आजार असू देत किंवा अन्य स्त्रीरोगाच्या ज्या काही सर्जरी होत्या त्या करत गेलो। बेसिकली ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल चालवताना ज्या अडचणी येत होत्या तो बेसिकली क्वालिफाईड स्टाफ नसायचा, डॉक्टर्स मिळत नव्हते आणि एक तर इतका पेशंटचा एक असा संकल्प असायचा की ट्रस्ट हॉस्पिटल आहे म्हणजे मला इथं फुकट मिळणार, इथं 100% मोफत मिळायला पाहिजे असा एक विचार होता। तरीसुद्धा बेसिकली आम्ही जी पहिली डिलिव्हरी केली ती मला वाटते 250 रुपयेमध्ये केली आणि सिझर त्या काळात साधारण आमच्या हॉस्पिटलला 3 ते 4 हजारमध्ये सिझर होत होतं आणि त्याचवेळी जी काही बाजूची हॉस्पिटल्स किंवा तालुक्यातली जिल्ह्यातले हॉस्पिटल असतील तो रेट जवळजवळ त्या काळात 15,000 होता। आणि या अनेक अडचणीच हे करून त्याला हॉस्पिटलला जर वर आणायचं असं ठरलं तर त्याला कधी मेडिकल एज्युकेशन असायला पाहिजे आणि मेडिकल एज्युकेशन झालं तरच तो फॅकल्टी आपल्याला वापर करता येईल आणि त्या मेडिकल एज्युकेशन फॅकल्टीचा वापर करून आम्ही हॉस्पिटलचं वाढवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये पहिल्यांदा पॅरामेडिकल कॉलेज सुरुवात केलं आणि नशिबाने ते पॅरामेडिकल कॉलेज या अनुदानित तत्त्वावर महाराष्ट्रातलं शेवटचं कॉलेज आम्हाला मिळालं, जेणेकरून तिथं 10 डॉक्टर्स आम्हाला काम करायला मिळाले आणि त्यानंतर हॉस्पिटलची चांगलाच पिकअप झाला की त्या ठिकाणी 3 कन्सल्टंट डॉक्टर्स आम्हाला मिळाले। मग त्यांना लेक्चर प्लस हॉस्पिटलची ड्युटी असं दोन्ही आम्ही त्यांना समावेश करून घेतलं। त्यानंतर 2013मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना पहिल्यांदा आमच्याकडे कार्यान्वित झाली। 2013 ते आज जवळजवळ 10 ते 11 वर्षे सतत आम्ही या योजनेमध्ये काम करत आहोत। यामध्ये कुठलाही ग्रेव्हन्स किंवा कुठल्याही प्रकारच्या ज्या काही त्रुटी असतील किंवा रुग्णांच्या काही कंप्लेंट्सचा जर तुम्ही विचार केला तर अगदी नग्न समजण्यात येतील। बऱ्याच वेळेला अनेक वेळा सरप्राईज इन्स्पेक्शन झाले असतील, अनेक वेळा
रुग्णांचे डायरेक्ट टेलिफोनिक हे झालं असेल तर आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही निगेटिव्ह कंप्लेंट्स आलेल्या नाही आहेत. तर महात्मा ज्योतिबा फुलेचा जितका आम्ही या ठिकाणी रुग्णांना फायदा देता येईल तितक्या प्रमाणात आम्ही मॅक्झिमम फायदा देण्यात आला आहे. आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने 20 बेडचं 50 बेड केलं, 50 बेडचं आता सध्या 100 बेड केलं आणि त्याच्यामध्ये आधुनिकीकरण आणण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी इकोकार्डिओग्राफी मशीन आणलं, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणलं, नी जॉईंट म्हणजे आर्थोस्कोपी ह्या ज्या सुपर स्पेशालिटी केसेस आहेत त्या चालू केल्या. त्याच्यानंतर गेल्या 1 वर्षापासून अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी पूर्णपणे मोफत करण्याचा संकल्प घेतला. तर तोही अतिशय यशस्वी झाला. अगदी चंदगड, आजरा, गडिंग्लज इकडं जर तुम्ही बघितला ह्या 6 महिन्यापासून कर्नाटकची पेशंट या योजनाही समावेश झालेली आहे. आणि लोकांच्यात एक विश्वासार्हता निर्माण झाली की एचजिमला गेले की चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळते. प्लस ज्या ठिकाणी जे योजनेचे ज्या आजार समाविष्ट आहेत त्यामध्ये कुठं हलगर्जीपणा होत नाही आणि त्या पेशंटला समावेश न करण्याचा संदर्भच येत नाही आहे. अगदी 10,000चं ऑपरेशन असू दे खरं त्या पेशंटला आम्ही त्या पैशात बसून त्याचं ते पूर्ण करणार. योजनेचं जर तो जर आजार समाविष्ट असला तर त्या पेशंटला नाकारण्याची पद्धतच आमच्या हॉस्पिटलला नाही आहे. त्यामुळं आज जिल्ह्यात आमचं हॉस्पिटल जी टॉप 10 हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये 4थ्या क्रमांकावर आमचं हॉस्पिटल आहे. पहिल्या क्रमांकावर आहे कोल्हापूर कॅन्सर, नंतर ॲपल, आस्टर आणि 4थ्या क्रमांकावर एचजीएम आहे. तर एचजीएमची 40 पेशंट जर जास्त झाली असती तर आम्ही 2 नंबरला राहिलो असतो. तर आत्ता आम्ही सध्या 4थ्या क्रमांकावर जिल्ह्यात आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही फर्स्ट आहे. तर गेल्या 10 वर्षाचा जर पिरियड बघितला तर 25,000 रुग्णांच्यावर आम्ही उपचार यशस्वीरित्या केलेले आहेत. तर 27 वर्षाचा आणि आत्ताचा जर फरक बघितला तर आज टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही ॲडव्हान्समेंट भरपूर केलेली आहे. रेडिएशन डिपार्टमेंट उभा केलेला आहे. कॅन्सर टोटल केमोथेरपी, रेडिएशन सर्व बाजूने कॅन्सरचा उपचार या ठिकाणी होत आहेत. कार्डिओलॉजीमध्ये सुद्धा सेम आहे. एक्सेप्ट आता आपल्याकडे फक्त बायपास होत नाही आहे, तेही भविष्यात आमचा प्लॅन चालू आहे. बायपास ही सर्जरी पुढच्या 1-2 वर्षात आम्ही चालू करू. भविष्यात त्याला कसं असतं की बायपास चालू करायचं झालं तर अजून मॅनपॉवर चांगली पाहिजे. आमचा प्लॅन आता जो चालला आहे तो आता MBBS चालू करण्याचा. मेडिकल कॉलेज एकदा जर चालू झालं तर अजूनही ह्याच्यापेक्षा आम्हाला ज्या काही क्रिटिकल डिसीज ह्याच्यापेक्षाही ॲडव्हान्स डिसीज काय असतील ते अगदी तळागाळातल्या लोकांना त्याचा नक्की फायदा होईल. कारण त्यामुळं मॅनपॉवर वाढते. कन्सल्टंट डॉक्टर्स तुमच्याकडे जास्त अवेलेबल होतात, नर्सिंग स्टाफ त्या पद्धतीने अवेलेबल होतो आहे आणि ह्याचा सर्वांचा वापर हा रुग्णांच्या उपचाराकरता होत असतो. तर अशा अनुषंगाने आज आपल्याकडे जे काही BAMSचे स्टुडंट आहेत तर आमचं असं एक कॉलेज आम्ही आता ह्या वर्षी विद्यापीठाला प्रस्ताव दिला की 1 वर्षाची इंटर्नशिप जशी MBBSला जे आहे 1 वर्षाची इंटर्नशिप ही त्याच हॉस्पिटलला असते. तर आम्ही विद्यापीठाच्या प्रशासनाला असं सांगितलं की आमच्याकडे एक मॉडर्न हॉस्पिटल आहे आणि एक आयुर्वेद रिलेटेड हॉस्पिटल आहे. तर आमच्या स्टुडंटला डायरेक्ट आम्ही एक्सपोजर देतो की अगदी कॅथलॅब असू दे, डायलिसिस असू दे किंवा अन्य सर्जरी असू देत. तर आमच्याच संस्थेमध्ये 1 वर्ष प्रशिक्षण घेण्याचा पहिल्यांदा महाराष्ट्रात प्रयोग आम्ही राबवत आहेत आणि त्याचा फायदा आमच्या 60 विद्यार्थ्यांच्याकडं आता जे आता इंटर्नशिपला आहेत त्यांनी खरोखरच प्रशासन आता विद्यार्थी इतके खुश झालेले आहेत की त्यांना सर्व अँगलने सगळ्या पद्धतीने ते तयार होऊ लागलेले आहेत. तिकडे आयुर्वेदिक असू दे, इकडे कॅन्सर असू दे, इकडे अँजिओग्राफी, प्लास्टी किंवा ऑपरेशन थिएटरचं या सर्व अनुषंगाने हे विद्यार्थी तयार होऊ लागलेले आहेत. तर याचा परिणाम आमचा पेशंट मॉनिटर करण्याकरता आहे. म्हणजे एका ICUमध्ये आम्ही 4 इंटर्न ठेवतो आहे की रात्रभर ते कंटिन्यूस मॉनिटरिंग करतात. त्यामुळं एखादी नर्स जरी त्या ठिकाणी असेल, झोपले असेल किंवा अन्य काही कारणामुळे थोडंसं इकडे तिकडे होतं आहे तर तसं होऊ नये. पेशंटकडं 24/7 अगदी क्लोज मॉनिटरिंग होण्यासाठी. त्यामुळं आमचा डेथ रेट जो म्हणतो आपण तो डेथ रेट अतिशय नगण्य आहे. त्यामुळे हाय रिस्क केसेस ज्या आहेत त्या अख्ख्या आजरा, गडिंग्लज, चंदगड अगदी चिकुडीपासून आमच्याकडे येत आहेत. एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं.